हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण F5 चे जे काही INP क्वेश्चन्स आहे ते डिस्कस करणार आहोत. इथून मागे सगळे सब्जेक्ट अपलोड केलेले आहेत. ठीक आहे, सगळ्यात पहिला क्वेश्चन डिस्कस करूया. श्रवण क्षमतेचे महत्व स्पष्ट करा व त्याचे प्रकार लिहा. हे जे काही क्वेश्चन्स आहे ते तुम्ही F5 मध्ये यूज करू शकतात. F4 मध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी याच क्वेश्चनचा यूज होईल. ठीक आहे, तर महत्व काय असणार आहे? श्रवण म्हणजे इतरांच्या बोलण्याचे अर्थपूर्ण ग्रहण करणं. बरोबर, आपण एखादी गोष्ट समोरचा बोलतोय तर त्याचा अर्थपूर्ण ऐकून घेतोय, त्याला म्हणायचं आहे श्रवण कौशल्य, ज्याला आपण लिसनिंग स्किल म्हणतो. ठीक आहे, ही भाषा शिकण्याची पहिली पायरी असते. LSRW नुसार ही काय असते? पहिली पायरी असते. हे जो काही सिक्वेन्स आहे तोही पेपरला बऱ्याच वेळेला विचारला जातो. योग्य श्रवणामुळे बाळकाची जी काही भाषिक समज आहे ती व्यवस्थित होत असते. जे काही लँग्वेज अंडरस्टँडिंग असते, व्यवस्थितपणे जर त्यांनी ऐकलं तरच त्याची जी काही लँग्वेज अंडरस्टँडिंग आहे ती व्यवस्थित होते. त्याचा योग्य उच्चार असेल किंवा स्वर असेल, लय, ताल यांचा अभ्यास जो आहे तो व्यवस्थित होत असतो. कशामुळे? लिसनिंगमुळे किंवा श्रवणामुळे. संवाद कौशल्य वाढते व आणि एकाग्रता जी आहे ती सुद्धा निर्माण होते. भावनिक समज आणि सामाजिक वर्तन सुद्धा सुधारते. हे याचं काय असणार आहे? महत्व आहे. तर प्रकार काय आहे? श्रवण, सक्रिय श्रवण ज्याला आपण ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणतो, निष्क्रिय श्रवण ज्याला आपण पॅसिव्ह लिसनिंग म्हणतो, समालोचनात्मक श्रवण किंवा सहानुभूतीपूर्वक श्रवण. अशा प्रकारे 4 जे काही टाइप्स आहे ते त्यांनी इथे दिलेले आहे. हे जे काही टाइप्स आहे आपल्या DLEDच्या पुस्तकामध्ये वेगळे असणार आहे आणि इथे सुद्धा हे जे आहे ते वेगळे दिलेले आहे. हे जे आहे ते CTET किंवा TET असेल त्याच्या रिलेटेड दिले आहे. अपश्रवण, अर्धश्रवणी आणि अश्रवण असे आपले टाइप असणार आहे. मेन ज्याला आपण म्हणतो अपश्रवण, अर्धश्रवण आणि अश्रवण. अर्धश्रवण म्हणजे काय? तर अर्धवट ऐकणं. अपश्रवण म्हणजे काय? तर चुकून काहीतरी वेगळा शब्द ऐकलं जाणं. आणि अश्रवण म्हणजे काय? तर ऐकायचंच नाही, म्हणजे ऐकून न ऐकल्यासारखं करणं, ज्याला म्हणायचं आहे अश्रवण. अशा प्रकारे मेन टाइप्स असणार आहे. दुसरं आहे अश्रवण म्हणजे काय? तर अश्रवण म्हणजे काय? लक्ष न देता ऐकणं. म्हणजे काय? तर ऐकून न ऐकल्यासारखं करायचं किंवा मन दुसरीकडे असणं आणि संवादकर्त्याचे जे काही म्हणणे आहे ते योग्य प्रकारे ग्रहण न करणं, याला म्हणायचं आहे अश्रवण. भरपूर वेळेस विचारलं जातं. परिणाम काय आहे? गैरसमज, चुकीचा प्रतिसाद आणि ज्ञानाची हानी होते. बरोबर, जर तुम्ही एखादी गोष्ट चुकून वेगळी ऐकली आलं तर याच्यासाठी काय होतं? तुम्हाला गैरसमज होत असतो. समोरच्याशी बोलताना किंवा समोरच्याला तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची तर तेव्हा तिथे गैरसमज तुमचा होत असतो. ठीक आहे, कारणे काय आहे? मन विचलित असणं, शारीरिक थकवा असणं, आवाज, अनिच्छा किंवा वातावरणातील गोंधळ असल्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या होत असतात. ठीक आहे, अध्यापनाची ज्ञान रचनावादी पद्धत स्पष्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे. पण ज्ञान रचनावादी कन्स्ट्रक्शन, त्याचं आपल्याला माहिती आहे की कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणजे काय? या पद्धतीनुसार बालक स्वतः अनुभव किंवा निरीक्षण आणि क्रियाशील सहभागातून ज्ञान घडवत असतात, जो फक्त शिक्षक मार्गदर्शक असतो. ज्याच्यामध्ये आपण म्हणत असतो की पूर्वज्ञानाच्या आधारे नवीन ज्ञान निर्मिती करणं, याला आपण ज्ञान रचनावाद म्हणत असतो. ही सोपी साधी कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. मुख्य वैशिष्ट्य काय आहे? केंद्रस्थानी कोण असतो? चाइल्ड असतो, ज्याला आपण विद्यार्थी म्हणतो. बरोबर, प्रत्यक्ष कृती करणं, प्रयोग करणं, गट कार्यावर भर देणं हे याचं मेन वैशिष्ट्य असणार आहे. प्रश्न विचारून शोध कार्यकर्त्यावर किंवा शोध कार्यावर त्याच्याद्वारे जे आहे ते शिकणे. आधीचे ज्ञान आणि नवे ज्ञान काय आहे ते एकमेकांना कनेक्ट करणं, की आधीच्या ज्ञानानुसार नवीन ज्ञान जे आहे ते एकमेकांना रिलेट होतंय की नाही हे या ठिकाणी डिस्कस करणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे. उदाहरण दिलेलं आहे की विद्यार्थ्यांना कथा वाचून स्वतः शेवट सांगायला सांग. यामुळे विचारशक्ती आणि कल्पनाशक्तीत काय होत असते? भर पडत असते, ती वाढत असते. मग कथा वाचली, मग शेवट तुम्ही शॉर्टकट मध्ये सांगा की आपण कथा वाचली किंवा मग कथा ऐकली, तर ती तुम्ही कशा प्रकारे सांगू शकतात हे या ठिकाणी आहे. चौथा प्रश्न डिस्कस करूया. शिक्षणात वातावरण या घटकाचे स्थान स्पष्ट करा. वातावरण म्हणजे काय? का शिकणाऱ्या मुलाला प्रेरणा देणारे अनुकूल वातावरण शिक्षणात अत्यंत महत्वाचे असते. म्हणजे काय? की विद्यार्थ्यांना इन्स्पायर करणं, की एखादा विद्यार्थी काहीतरी पेपर क्राफ्ट करतोय, आर्ट अँड क्राफ्ट करतोय, तर त्याला इन्स्पायर करायचंय की हो तुझं बरोबर आहे, किंवा मग हे चुकलं आहे तर त्याला सांगायचंय की काय चुकलं आहे. नाही त्याचं म्हणजे तो काहीतरी ऍक्टिव्हिटी करत असेल तर तुम्ही त्याला प्रतिसाद द्यायचा आहे. म्हणजे काय? तर वातावरण तिथे चांगलं निर्माण झालं, सक्रिय निर्माण झालं तर विद्यार्थी व्यवस्थितपणे ग्रहण करत असतात कोणतीही गोष्ट. दुसरा आहे शांत, स्वच्छ आणि आकर्षक वर्गखोली असायला हवी, जेणेकरून विद्यार्थ्यांचे मन जे आहे ते शिकण्यात रमेल. शिक्षकाचे प्रोत्साहनात्मक वर्तन पाहिजे, म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. भावनिक आणि सामाजिक सुरक्षितता सुद्धा त्या ठिकाणी गरजेचे आहे. मुलामधील उत्सुकता आणि आत्मविश्वास वाढवणारे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये किंवा मग शाळेत तयार केलं
गेलं पाहिजे. शैक्षणिक वातावरण चांगले असल्यास मुलं आनंदाने शिकतात, सक्रिय राहतात आणि सर्जनशीलता वाढते. आता सांगितलं की जेवढं जास्त वातावरण चांगलं राहील तेवढे मुलं काय असतात, ऍक्टिव्ह असतात आणि त्यांची क्रिएटिव्हिटी काय असते किंवा क्रिएटिव्ह माइंड ते त्यांचं तयार होत असतं. 5वा क्वेश्चन आहे, बालकेंद्र शिक्षण पद्धतीचे महत्व स्पष्ट करा. आता बालकेंद्रित शिक्षण, ज्याला आपण चाइल्ड सेंटर एज्युकेशन म्हणतो, तर ते काय आहे, अनुभवावर आधारित असणार आहे. बालकांच्या आवडीनिवडी असतील, त्यांच्या काही गरजा असतील, क्षमता आहे, ते या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे किंवा ते आपण कोणत्याही जो काही सिलेबस असेल किंवा मग अभ्यासक्रम आहे तो तयार करताना विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी, गरजा काय आहे, क्षमता काय आहे, त्यांना काय काय दैनंदिन जीवनाशी तो विषय रिलेट होतोय की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करून बालकेंद्रित शिक्षण देत असतो. मग हे सगळे पॉइंट त्यामध्ये लिहिता आले पाहिजे. आणि मेन म्हणजे काय, तर बालक सक्रिय सहभागी आहे की नाही, असतो की नाही, हे या ठिकाणी गरजेचं आहे. शिकण्याची प्रेरणा अंतप्रेरणेतून मिळत असते. बालकाच्या गतीनुसार शिक्षण दिले जाते. त्याचं जो काही IQ लेवल जिला आपण म्हणू शकतो ती कशी आहे त्यानुसार त्यांना शिकवायचं आहे, की असं नाही की मग 4थीची मुलं आहे आणि तुम्ही त्यांना 8वीचा सिलेबस द्या, नाही, है ना. अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे किंवा एज्युकेशन चाइल्ड सेंटर असायला हवं. स्वावलंबन, सर्जनशीलता आणि विचारशक्ती वाढेल अशा प्रकारे एज्युकेशन असायला हवं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठी व बोलीभाषा यांचा संबंध स्पष्ट करा. आता मराठी ही प्रमुख भाषा असून तिच्या विविध बोलीभाषा आहे हे आपल्याला माहिती आहे. मग त्यामध्ये कोकणी आहे, वराडी आहे, अहिराणी आहे, माळवणी आहे, अजून भरपूर आहे. मग त्यातला जो काही सहसंबंध आहे ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. मग काही शब्द मराठी भाषेत कसे वापरले जातात, तर बाकीच्या शब्दांमध्ये कसे वापरले जातात, भाषेमध्ये आपण एखाद्या शब्दाला काय म्हणतो, हे या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. बोलीभाषा म्हणजे काय, तर मराठी भाषेचेच प्रादेशिक रूप ज्याला आपण म्हणू शकतो. बोलीभाषेतून मराठी भाषेचा विकास होतो. बोलीभाषा मुलांना परिचित असल्याने शिक्षण समजायला सोपे जाते. शिक्षकांनी बोलीभाषा आणि प्रमाण भाषा जी काही आहे त्यांच्यातून जो काही सहसंबंध आहे यांचा सेतू निर्माण करून म्हणजे पूल निर्माण करून व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. ठीक आहे. 7वा प्रश्न आहे, शिक्षक प्रधान आणि विद्यार्थी प्रधान अध्यापन पद्धतीतील फरक स्पष्ट करायचा आहे. मग काय काय असणार आहे, शिक्षक प्रधानामध्ये शिक्षक काय असतो, शिक्षक बेस किंवा शिक्षकांवर डिपेंड आहे की तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी घ्याल. विद्यार्थीमध्ये विद्यार्थ्यांना काय काय येतंय त्यावर तुम्हाला जे काही अभ्यासक्रम आहे किंवा वातावरण निर्माण करून दिलेलं असतं. केंद्रस्थानी शिक्षक असतो आणि इथे विद्यार्थी असतो. सहभाग काय असतो, माहिती देणारा असतो शिक्षक, बरोबर, आणि मुलं काय असतात की मार्गदर्शक किंवा सहकारी करणारी त्यांची भूमिका या ठिकाणी असणार आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग इथे अधिक असतो तर शिक्षकांचा कमी असतो. पद्धत कोणती आहे, शिक्षक व्याख्यान पद्धत देतात, व्याख्यानातून त्यांना एक्सप्लेन करून सांगतात, जसं मी तुम्हाला आता व्याख्यान पद्धत दिल्यासारखंच आहे. तर विद्यार्थी काय करतात, पाठांतर करतात किंवा मग चर्चा करतील किंवा क्रियाशील कार्य किंवा ऍक्टिव्हिटी ज्या आहे त्या करत असते. ठीक आहे. मग याचा परिणाम काय आहे, निष्क्रिय शिक्षण, ज्याच्यामध्ये जो काही आपला शिक्षक आहे तो निष्क्रिय असतो, परंतु विद्यार्थी त्या ठिकाणी काय असतात, सक्रिय असतात, पॉझिटिव्ह असतात, ऍक्टिव्ह असतात, क्रिएटिव्ह असतात. अशा प्रकारे हे या ठिकाणी असणार आहे. 8वा क्वेश्चन डिस्कस करूया. शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती कोणत्या आणि त्याचे स्वरूप थोडक्यात सांगायचे आहे. मग शिक्षक प्रधान मध्ये व्याख्यान पद्धत आहे, प्रश्नोत्तर पद्धत असेल, अनुक्रम पद्धत आहे, है ना. अशा प्रकारच्या ज्या काही पद्धती आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे लिहायचं आहे आणि त्याचं स्वरूप काय असेल तेही लिहायचं आहे. इथे शॉर्टकट आन्सर मी तुम्हाला सांगितलेले आहे, तुम्ही तिथे व्यवस्थितपणे लिहायचं आहे. फक्त क्वेश्चनचे आन्सर कशा प्रकारे लिहावे हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं माझं मेन उद्देश असणार आहे. 9वा क्वेश्चन आहे, वार्षिक घटक व पाठ नियोजन संकल्पना स्पष्ट करा किंवा त्याचे स्वरूप स्पष्ट करा. तिघांपैकी एक कोणीतरी 4 मार्क्सला बऱ्याचपैकी विचारला असतो. एक तर वार्षिक विचारतील, घटक विचारतील किंवा पाठ नियोजन विचारतील. कमीत कमी 20 मार्काचं या ठिकाणी विचारले जातात. या ठिकाणी 20 मार्काचे IMP क्वेश्चन तुम्हाला बऱ्याच वेळेला विचारले जातात. मग वार्षिक नियोजन म्हणजे काय, तर वर्षभरातील सर्व विषय योजनेनुसार अध्यापनाचे वेळापत्रक ठरवले जाते. घटकामध्ये जे काही घटक आहे त्याचं उद्दिष्ट काय आहे, साधने कोणती कोणती वापरायची आहे, क्रियाकलाप काय काय ठरवणं, हे सगळं घटक नियोजनामध्ये केलं जातं. पाठ नियोजन म्हणजे काय, तर एकाच पाठाचा उद्देश, साधने, कृती, मूल्यांकन, जे आपण कायम लेसन प्लॅन जे मी तुम्हाला आपल्या चॅनलवर अपलोड करत असते ते असणार आहे पाठ नियोजन. की तुम्ही एखादा घटक शिकवला आहे, मग त्याच्यातून तुम्ही काय काय मूल्यमापन केलं, कोणती कोणती साधने यूज केली किंवा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे समजावून सांगितलं, हे सगळं त्या ठिकाणी असणार आहे. 10वा प्रश्न आहे, अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यातील फरक स्पष्ट करा. खूप वेळ सांगितलेला आहे आणि 4 मार्क्सला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सेपरेट व्हिडिओ सुद्धा 2 ते 3 वेळेस बनवून झालेला असणार आहे, त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघायचा आहे.
11वा क्वेश्चन आहे पाठ्यपुस्तकाचा चिकित्सक अभ्यास करा. मग भाषा सुलभ किंवा बाल सुलभक भाषा असणार आहे. चित्रे आकर्षक असायला हवी. विषय जीवनाशी निगडित असायला हवा. काही धडे अवघड शब्दांनी भरलेले आहेत, परंतु त्यातील सोपे तुम्ही कशा प्रकारे करून सांगाल हे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे काय तर पाठ्यपुस्तकाचा चिकित्सक अभ्यास म्हणजे काय तर पाठ्यपुस्तकामध्ये काय काय असतं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे तिथे लिहायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे शैक्षणिक साहित्यांचा उपयोग आणि प्रकार. आता उपयोग असणार आहे अध्यापन अधिक प्रभावी आणि रोचक बनतं. विद्यार्थ्यांची लक्ष केंद्रित असतात. अवघड गोष्टी सोप्या वाटत असतात. मग त्याच्यामध्ये दृकश्राव साधने आहे, श्राव साधने आहे, त्याला आपण म्हणत असतो. 3 प्रकार आहे, श्राव साधने, दृकश्राव साधने आणि जे आपण ऑडिओ एड्स किंवा व्हिज्युअल एड्स आणि ऑडिओ व्हिज्युअल एड्स याच्यावरही शॉर्ट्स फीडमध्ये मी तुम्हाला शॉर्टकट जो काही व्हिडिओ आहे ही कन्सेप्ट 1 मिनिटामध्ये समजावून सांगितलेली आहे. ते तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. मग दृकश्राव मध्ये नकाशे चार्ट्स असतील, श्राव मध्ये रेडिओ असतील, दृकश्राव साधनेमध्ये काय असणार आहे टीव्ही आणि व्हिडिओ असतील किंवा मग लॅपटॉप वगैरे असतील हे असणार आहे. नंतर आहे 13वा प्रश्न दृकश्राव साधनांचे महत्व स्पष्ट करा. आता दृकश्राव म्हणजे काय, जे आपल्याला डोळ्यांनी दिसताय आणि ऐकायलाही येत आहे, दोन्ही इंद्रियांचा वापर ज्या ठिकाणी होतो त्याला म्हणायचं आहे दृकश्राव साधने. लक्ष वेधले जाते आणि आठवण पक्की राहते. बरोबर, जसं की आपण एखादी सिरियल बघतो टीव्ही मध्ये है ना, तुम्हाला एखादी सिरियल किंवा मूवी असेल तो एकदा जरी बघितला आणि तुम्ही नंतर कधीतरी तो व्हिडिओ किंवा मग तो पिक्चर परत बघितला तर तुम्हाला कायम लक्षात राहते की यार मी हा पिक्चर तिथे बघितला होता. मग तुमच्या लक्षात राहतं. म्हणजे काय तर तुमचं लक्ष त्या ठिकाणी वेधलं जातं आणि ती आठवण तुम्हाला पक्की राहते की मी ही सिरियल बघितली ती, हा मूवी बघितला होता, अशा प्रकारे. ठीक आहे. मग शाब्दिक शिक्षणाला पूरक ठरतात. बरोबर, शब्द जे आहे ते शिक्षणाला पूरक ठरत असतात. अबोध विषयांचे जे काही जीवन आहे ते सजीव रूप आपल्याला त्या ठिकाणी दाखवलं जातं. जसं की आपण खूप पौराणिक कथा असतील, जसं शिवाजी महाराजांची एखादी गोष्ट आहे, मग त्या ठिकाणी आपण जर व्हिडिओ बघितला किंवा मग एखादा पिक्चर बघितला शिवाजी महाराजांवर तर आपल्याला त्या ठिकाणी डायरेक्ट रिअलिटी आपल्याला असं वाटतं की आपण तिथे आहोत है ना. त्याला म्हणायचं आहे सजीव रूप त्या ठिकाणी त्यांना दाखवता येतं. 14वा प्रश्न आहे चांगल्या पाठ्यपुस्तकाचे निकष कोणते आहेत. तर चांगलं पाठ्यपुस्तक ज्याच्यामध्ये काय असेल, भाषा सोपी असायला हवी, शुद्ध शब्द असायला हवी, वाणी व्यवस्थित असायला हवं, विषय जो आहे तो प्रत्येक जीवनाशी किंवा वास्तव जीवनाशी संबंधित असायला हवा, चित्रे स्पष्ट आणि आकर्षक असायला हवी, छपाई व्यवस्थितपणे असायला हवी. हे सगळं या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. अनुक्रमणिका सुटसुटीत असायला हवी, हे या ठिकाणी तुम्ही लिहिणार आहात. ठीक आहे. शेवट प्रश्नोत्तरे किंवा ज्याला आपण एक्सरसाइज म्हणतो त्या असायला हव्या. 15वा प्रश्न आहे श्रवण कौशल्यांचे महत्व, उद्दिष्ट आणि शिष्टाचार. श्रवण कौशल्य, आता आपल्याला माहिती आहे की विचार व भाषिक समज ज्या ठिकाणी वाढते, सुधारली जाते, त्याला म्हणायचं आहे श्रवण कौशल्य. मग उद्दिष्ट काय आहे, अर्थ ग्रहण करण्याची क्षमता वाढणं. श्रवण असेल किंवा लेखन असेल, LSRW पैकी कोणताही विचारलं जाईल. ठीक आहे. यापैकी कोणताही प्रश्न 3 किंवा 4 मार्क्सचा तुम्हाला विचारला जाईल. ठीक आहे. नंतर आहे भाषण अभिव्यक्ती विकसित करण्यासाठी उपाय. तर गोष्टी सांगणं, वादविवाद करणं, प्रश्नोत्तर सत्र घेणं, भूमिका नाट्य घेणं किंवा कथा पूर्ण करणं, गट चर्चा असेल किंवा वाचल्यानंतर मत व्यक्त करणं, उच्चार, स्वर, लय यावर सराव देणं, याला म्हणायचं आहे भाषण अभिव्यक्ती. म्हणजे काय तर आपण आपली भाषण अभिव्यक्ती जसं की कन्व्हर्सेशन असेल ते कशा प्रकारे सुधारवू शकतो. तर ह्या सगळ्या ज्या काही उपाय आहे हे आपण करू शकतो. गोष्टी सांगायला लावू शकतो, वादविवाद करायला लावू शकतो. यातून आपलं जे काही कन्व्हर्सेशन स्किल आहे ते सुधारलं जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे भाषणाचे प्रकार कोणते. तर भाषणाचे प्रकार आहे वैयक्तिक भाषण, स्वतःच्या भावना व्यक्त करणं, सामाजिक भाषण ज्याला आपण सभा किंवा समारंभातील जे काही भाषण आहे ज्याला सामाजिक भाषण म्हटलं जातं. तिसरं आहे शैक्षणिक भाषण, ज्याच्यामध्ये अध्यापन किंवा व्याख्यान दिलं जातं. प्रेरणादायी भाषण किंवा प्रेरणा देणारे भाषण, मार्गदर्शनात्मक ज्याला आपण आपल्या कॉलेजमध्ये प्रेरणा द्यायला कोणीतरी आणत असतो बघा, PSI वगैरे, तर त्याला म्हणायचं आहे प्रेरणादायी भाषण. ठीक आहे. नंतर आहे वाचनाची उद्दिष्टे स्पष्ट करा. तर वाचनाची उद्दिष्टे काय आहे, अर्थ ग्रहण करणे. सगळ्यात इम्पॉर्टंट, आपण एखादी गोष्ट वाचतोय तो कशासाठी वाचतोय, तर त्याचा अर्थ आपल्याला समजण्यासाठी किंवा ग्रहण करण्यासाठी एखादी गोष्ट आपण वाचत असतो. शब्दसंग्रह वाढत नाही. एखादी गोष्ट आपण वाचतोय तर त्यातून आपला शब्दसाठा वाढत असतो. उच्चार आणि स्वर जो आहे तो योग्य होणं, कल्पनाशक्ती किंवा आकलन वाढवणं, स्ववाचनाची आवड सुद्धा निर्माण करणं. तर अशा प्रकारे इथे तुमचा आन्सर येणार आहे.
एकोणावीसवा प्रश्न आहे अनुलेखन आणि श्रुतलेखन यातील फरक लिहायचा आहे. तर अनुलेखन जे आहे डोळ्यांनी पाहून लिहिणे, ज्याला आपण पुस्तकातील पॅसेज वगैरे असतो किंवा एखादी लाईन आहे ती जशी तर तशी पाहून लिहिणं, याला म्हणायचं आहे अनुलेखन. श्रुतलेखन म्हणजे काय, तर ऐकून लिहिणं. जसं की सर तुम्हाला सांगताय काय तर ते तुम्ही ते ऐकून पॉइंट्स लिहितात, त्याला म्हणायचं आहे श्रुतलेखन. अनुलेखन काय आहे, लेखन शैली त्याचा उद्देश जो आहे व्यवस्थितपणे होण्यासाठी अनुलेखन केलं जातं. श्रुतलेखन काय आहे, ऐकण्याची सवय किंवा लिहिण्याची व्यवस्थितपणे सवय लागावी त्यासाठी श्रुतलेखन केलं जातं. अनुलेखनामध्ये दृष्टी केंद्रित असतं, ज्याच्यामध्ये आपण फक्त पाहून व्यवस्थितपणे काना मात्रा वेलांटी सगळं लिहितो. तर श्रुतलेखनामध्ये श्रवण केंद्रित असतं, तुम्हाला ऐकायला किती चांगल्या प्रकारे येते हे या ठिकाणी पडताळणी केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी पाठ्यपुस्तकाचा उपयोग. तर चित्रांवरून लेखन करणं, जसं काहीतरी चित्र दिलेलं आहे, एक पाण्याचं डबकं वगैरे असेल किंवा तळं आहे, तिथे बदक वगैरे आहे, ते पाणी पिताय, मग त्यातून चित्रावरून तुम्हाला लिहायचं आहे की एक तळं आहे, तिथे बदक पाणी पितोय, किंवा मग कडाला तळाच्या कडेला बाकी 2-3 मुले खेळत आहे, एक किंवा मग गार्डन आहे, गार्डन मध्ये एक झोका वाढलेला आहे, त्यावर एक छोटी मुलगी खेळत आहे. म्हणजे काय, तर चित्रांवरून लेखन करणं. धड्यातील प्रश्नांची उत्तरे लिहिणं, गोष्टी पूर्ण करणं किंवा निबंध लेखन करणं, शब्दकोश तयार करणं, संवाद लेखन सराव, अशा प्रकारे तुमची लेखन कौशल्य विकसित होऊ शकतात किंवा पाठ्यपुस्तकाचा उपयोग त्यासाठी करू शकतात. 21वा प्रश्न आहे श्रवण दोष स्पष्ट करून ते कसे दूर कराल. याच्याऐवजी तुम्हाला लेखन दोष सुद्धा विचारले जाऊ शकतात किंवा मग भाषण दोष सुद्धा विचारले जाऊ शकतात. कोणताही तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. तर आवाज स्पष्ट ऐकू न येणे किंवा संदेशाचा अर्थ न कळणं, याला म्हणायचं आहे श्रवण दोष. कारणे काय आहे, आवाजाचा त्रास, लक्ष कमी असणं किंवा वातावरणातील गोंधळ असणं, कानाचे विकार असणं, हे कारणे असू शकतात. उपाय काय आहे, शांत वातावरणात शिकवणं गरजेचं आहे. आरोग्य तपासणी गरजेची आहे. योग्य श्राव साधनांचा वापर त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ज्याला आपण काय म्हणतो कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रतेचा सराव त्या ठिकाणी असायला हवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे वाचनाचे विविध प्रकार. त्याच्यामध्ये मूक वाचन आहे, ज्याला आपण सायलेंट रिडिंग म्हणतो, मनातली मनात वाचन. प्रकट वाचन आहे लाऊड रिडिंग, जी स्कूलमध्ये बऱ्यापैकी आपल्याला वाचायला लावतात. सामूहिक वाचन, ग्रुप रिडिंग ज्याला आपण म्हणतो. आकलन वाचन, ज्याला आपण कॉम्प्रिहेन्शन रिडिंग म्हणतो. तथ्य वाचन, ज्याला आपण इन्फॉर्मेटिव्ह रिडिंग म्हणतो. अशा प्रकारे मूक वाचन, प्रकट वाचन हे 2 आपल्याला डीएड मध्ये विचारलेले आहे, 2 मार्क्ससाठी विचारले जातात. 23वा प्रश्न आहे प्रकट वाचनातील दोष आणि त्यांचे निराकरण. तर दोष काय आहे, चुकीचा उच्चार करणं, स्वर लय न राखणे, शब्द गाळणं किंवा जोडणं किंवा सोडून देणं, एक सुरीपणा असणं, अशा प्रकारे दोष असू शकतात. निराकरण काय काय करू शकतात, उच्चार सराव किंवा श्रवण सराव, योग्य विराम चिन्हावर थांबणं, जसं की फुल स्टॉप असेल तर तिथे थांबणं गरजेचं आहे ना. उद्गाराचे चिन्ह असेल तर थोडासा आवाज जो आहे तो ताल सूर जो आहे तो व्यवस्थितपणे असायला हवा. शिक्षकाचे आदर्श वाचन ऐकवणे, नंतर ध्वनी फितीद्वारे तुलना सराव, अशा प्रकारे निराकरण असू शकतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे मराठी भाषा विकासात व्याकरणाचे उपाययोजन आणि महत्व. मराठी भाषा विकासनासाठी व्याकरण का गरजेचं आहे, कशा प्रकारे आहे, उपयोग काय होतो. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ग्रामर. प्रत्येक भाषेसाठी ग्रामर खूप जास्त इम्पॉर्टंट असतं, ज्याच्यामुळे आपली योग्य वाक्य रचना शिकवली जाते किंवा आपण शिकतो. विचार स्पष्टपणे मांडता येतात. लेखन शुद्धी जी आहे ती वाढत असते. शब्दसंपदा असेल किंवा भाषिक अचूकता जी आहे ती वाढते. योग्य अभिव्यक्तीची सुद्धा सवय आपल्याला लागते. तर अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी ते ग्रामरचा यूज असतो. 25वा क्वेश्चन आहे व्याकरण अध्यापनाच्या पद्धती कोणत्या. तर नियम पद्धत, अन्वय पद्धत, खेळ पद्धत, प्रकल्प पद्धत, कथानक पद्धत, अशा प्रकारे असणार आहे. नंतर आहे संविधान तक्ता म्हणजे काय आणि त्याचे प्रकार. खूप वेळेस विचारलं गेलेलं आहे. ब्लू प्रिंट 4 मार्क्स साठी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांनी त्यांना त्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब भरपूर केलेला आहे. त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघायचा आहे. त्याचे प्रकार सुद्धा त्या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांच्या लेखन आणि वाचनात शिक्षकाची भूमिका काय असायला हवी. बरोबर. आणि लेखन आणि वाचनामध्ये शिक्षक म्हणून तुम्ही काय करू शकतात. तर मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे शिक्षक असायला हवे. आदर्श वाचन किंवा लेखन दाखवणं सुद्धा गरजेचं आहे. चुका ओळखून दुरुस्ती करणं हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी करता आलं पाहिजे. लेखन व वाचनासाठी पुरेसे अवसर, त्यांना जे काय आहे मोका ज्याला आपण म्हणू शकतो, चान्सेस देणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांची प्रगती नोंदवणं आणि प्रोत्साहन देणं सुद्धा विद्यार्थ्यांना गरजेचं आहे. एक शिक्षक म्हणून तुम्ही काय करू शकतात असे क्वेश्चन्स बऱ्याच वेळेला
7 ते 8 मार्क्ससाठी विचारले जातात. त्यामुळे तुमचं आन्सर त्या ठिकाणी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ना की कोणत्या पुस्तकातून लिहिलेलं किंवा गाईडमधून लिहिलेलं किंवा कॉपीमधून लिहिलेलं किंवा एकमेकांचं बघून लिहिलेलं आन्सर त्या ठिकाणी काहीही उपयोगाचं नाही. तुमचं स्वतःचं मत त्या ठिकाणी लिहायचं आहे. अशा प्रकारे 27 क्वेश्चन मी या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. 27 क्वेश्चन पैकी ऍट लिस्ट 8 to 10 क्वेश्चन येतील फिक्स, गॅरंटेड. म्हणजे कमीत कमी 18 ते 20 मार्क्सचं तुमचं या ठिकाणी फिक्स होणार आहे. तुम्ही F4 मध्ये आन्सर याचा स्टडी केला तरी काही हरकत नाही, किंवा S4 मध्ये याचा स्टडी केला किंवा F5 मध्ये याचा स्टडी केला, सगळं सेम असणार आहे. कोणत्याही सब्जेक्टसाठी तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे इथे आपण या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. बाकीचेही विषय मी पटकन तुम्हाला पोहोचवण्याचा ट्राय करते आहे. आणि इंग्लिश मीडियम प्लस हिंदी मीडियम जे आहे दोघांचं प्लस मी तुम्हाला एकत्र करून पटकन अपलोड जेवढा जास्त होईल तेवढा अपलोड करण्याचा ट्राय करेल, वेळ जसा जसा मिळेल तसा. ठीक आहे. बाकीच्याही प्रोजेक्टवर काम चालू असतं, त्यामुळे वेळ जसा मिळेल तसा तुम्हाला पेपरच्या आधीपर्यंत सगळं काही क्वेश्चन प्लस आन्सर जे आहे ते तुम्हाला अपलोड होतील. त्यामुळे काहीही टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. आणि नाहीही झालं तरी बाकीचं सगळं मटेरियल आपल्या चॅनलवर अपलोड आहे. जेवढं डीएडला शिकवलं जात नाही किंवा जेवढं पुस्तकात नाहीये तेवढं त्याच्यापेक्षा जास्त मटेरियल आपल्या चॅनलवर मी तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर सुरुवात करायची आहे. परत म्हणायचं नाही की मॅडम माझा अभ्यास झालेला नाहीये, मला हे येत नाहीये, मला याचे प्रश्न द्या आणि मला त्याचे प्रश्न द्या. मी काहीही पर्सनली कोणाला शेअर करणार नाहीये. जे काही आहे ते इथून बघायचं आणि व्यवस्थितपणे स्टडी करायचं. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय. टेक केअर.